बोले शंभो हर हर महादेव. बोले शंभो हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी सुरेंद्र. मी निशा. आपल्या मार्ग घेतलेल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण एक खूप खास आणि रोमांचक प्रवासाला सुरुवात करत आहे. हा प्रवास आहे कटरा, वैष्णोदेवी, जम्मू काश्मीर, श्रीनगर, लेह लडाख आणि मनाली. खूप दिवसापासून या ट्रिपची तयारी सुरू होती. अखेर तो दिवस आला आहे. बॅगा भरल्या आहे, सकाळी तयारी पूर्ण झाली आहे आणि आता प्रवासाला सुरुवात होत आहे. या संपूर्ण प्रवासात तुम्हाला खरंच निसर्ग, डोंगर, घाट, रस्ते, स्थानिक सांस्कृतिक कॅम्पेन, अनुभव आणि अनेक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळणार आहे. आम्ही जे अनुभवणार आहोत ते सर्व तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आम्ही घरातून निघण्याच्या तयारीत आहे. मनामध्ये उत्साह आणि थोडी धावपळ आहे, पण त्याहून जास्त आनंद आहे, कारण एक नवीन प्रवासाची सुरुवात होत आहे. तर चला मित्रांनो, तुम्ही आमच्यासोबत या प्रवासात सहभागी व्हा. पाहूया पुढे काय काय अनुभव आपली वाट पाहत आहे. हा आहे आपला या मोठ्या प्रवासाची पहिला ब्लॉग. चला निघूया. आजच्या पहिल्या दिवसाची आपण सुरुवात केलेली आहे. आता आजची तारीख आहे 2/6/2026. सकाळचे 7:15 झालेले आहेत. आता आपण वाया नाशिक रतलाम मार्गे उदयपूरला जाणार आहोत. आता रतलाम आपल्याला 501 किलोमीटर आहे. आता आपण पुढे जाऊया. आपल्याला पिंपळगावचा एक टोल लागला आणि आता हा चांदवडचा दुसरा टोल लागला आहे. घाटन देवीचे मंदिर गेले. आता आपल्याला चौथा टोल लागलेला आहे. आता धुळ्याच्या पुढे सोनगिरचा टोल आहे. हा दिवसभरात चौथा टोल सुरू झाला. मित्रांनो, हा 5वा टोल आहे आपला. आता अशा प्रकारे आपल्याला 5 टोल लागले नाशिक पासून. आता शिरपूर येईल. आपण वाया रतलाम मार्गे जाणार आहोत. ही MP ची बॉर्डर आहे. आता इथून MP चालू होतं. जकात आहे MP ची. मित्रांनो, शेंदवेच्या पुढं असं एक हॉटेल आहे, अग्रवाल मिटवे. आता इथं आपण दुपारच्या जेवणासाठी थांबलो आहोत. आता चला तर आपण जेवण करूया. अशा प्रकारे हॉटेल आहे अग्रवाल मिटवे. आपण निशा बसली. द्या ऑर्डर. आता काय द्यायची? आपण साधंच जेवण करणार आहोत. दिलेली ऑर्डर दिली का? 2 दिवस झाले मसाल्याचा पदार्थ त्रास होतोय आणि आजच्या प्रवासाचा पहिला दिवस असल्यामुळे थोडंसं साधंच खाऊया. तर आता जेवणाचा स्वाद घेऊया. मित्रांनो, आता दुपारचं जेवण आहे आपलं. हे मस्तपैकी तंदूर रोटी सांगितली आणि दाल तडका सांगितला मस्त, आणि लेमन आणि कांदा. अशा प्रकारे आपण जेवणाचा स्वाद घेणार आहोत. आता चला मित्रांनो, या जेवायला. जिरा राईस पण सांगितलं मित्रांनो आपण. दाल तडका, चपाती आणि जिरा राईस. अशा प्रकारे आपण जेवण झालं आता मस्त दुपारचं आजच्या पहिल्या दिवसाचं. चला आता पुढे निघूया रतलामला. हा 6वा टोल आहे आणि MPला पहिला टोल आहे. मित्रांनो, नाशिकपासून 7वा टोल आहे आणि MPतला दुसरा टोल आहे. हा आता रतलामला जाताना 8वा टोल लागलेला आहे. आता इंदोर सोडला आपण, राईटला इंदोर गेलं. आता रतलाम मार्गे जात आहोत आपण. आपल्या नाशिकपासून 9वा टोल आहे. आता आपला हा 9वा टोल आहे. आता नाशिक नाशिक पासून 9वा. आता आपण रतलामला पोहोचलो आहोत. तर रतलामला आपण चहा पित आहोत. जैन फौजी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपण चहा पित आहोत. आता
आपण 485 किलोमीटर रन केलेलं आहे. आता आपला उदयपूरला हॉल्ट करण्याचा प्लॅनिंग आहे. तर आता आपण चहा घेऊया. आता चहा घेऊया आणि उदयपूरच्या रस्त्याला मार्गस्थ होऊया. रतलामहून उदयपूर 245 किलोमीटर आहे. आता आपला प्लॅनिंग चालू आहे उदयपूरलाच थांबायचं. हा आपल्याला नाशिकहून निघाल्यावर 10वा टोल लागलेला आहे. चला, आपला हा 11वा टोल आलाय आता. हा आजचा मित्रांनो, आता आपण हॉटेल ग्रीन इथे आपण थांबलो आहोत. आणि आता इथलं भोजन झालं का आपण इथंच गाडीतच कॅम्पिंग करणार आहोत आपण. हे आहे रात्रीचे दृश्य. मी तुम्हाला सकाळी परत तिथलं दृश्य दाखवणारच आहे. अशा प्रकारे खूप छान हॉटेल आहे, हॉटेल ग्रीन. आज आपल्या पहिल्या रात्रीचं जेवण बोलवलेलं आहे आपण. अशा प्रकारे चना मसाला, रोटी, राईस, कांदा, लिंबू, मिरची. आपण आता हॉटेल ग्रीनला जेवतो आहोत. हे हॉटेल निमजला आहे, MP मध्ये निमजला आहे. जेवण कसं आहे? छान आहे, मस्त आहे. सुंदर आहे ना? हॉटेल ग्रीन, निमज, मध्य प्रदेश. आणि याच्या पुढे 7 किलोमीटरवर राजस्थान बॉर्डर लागते. आज आपल्या नाशिक टू लेह लडाखच्या ट्रिपचा पहिला दिवस आहे. आज आपण 626 किलोमीटर चाललो. त्याला वेळ लागला आपल्याला 11 तास 45 मिनिटं. आता आपण निमज MPच्या इथे जेवण केले आणि आता आपण कार कॅम्पिंग करणार आहोत. आज आपण इथेच गाडी झोपणार आहोत. प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो, तो आठवणींचा असतो. आणि आज त्या आठवणींची सुरुवात होत आहे. चला तर आता आपण कार कॅम्पिंग करूया. मित्रांनो, आता आपण इथेच कार कॅम्पिंग करत आहोत. अशा प्रकारे कार कॅम्पिंग करत आहोत आपण. आजचा आपला नाशिक ते लेह लडाखचा पहिल्या दिवसाचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट, बाय, टेक केअर.